हरे कृष्ण. श्रीमद भगवद्गीता जशी आहे तशी अध्याय 12वा. अध्यायाचं नाव आहे भक्ती योग. तात्पर्य 11व्या ओळीपासून पुढे वाचायला सुरू करणार त्याआधी श्रील प्रभुपादांना प्रार्थना करूया. हे श्रील प्रभुपाद, आम्ही भगवद्गीता हा ग्रंथ वाचून समजून घेण्याचा प्रयत्न करीत आहोत. त्यासाठी आम्हाला आशीर्वाद द्या. धन्यवाद प्रभुपाद. याप्रमाणे मनुष्य भगवंतांच्या दिव्य सेवेमध्ये संलग्न होतो. हाच मार्ग या अध्यायामध्ये सांगण्यात आला आहे. म्हणून भगवत प्राप्तीकरिता केवळ भक्ती हाच एकमेव आध्यात्मिक साक्षात्काराचा मार्ग आहे. तर वैष्णवाचार्य समजवतात की आपल्याला दुर्लभ असा मानव जन्म मिळाला आहे. मोठ्या भाग्याने अधिकृत गुरु शिष्य परंपरेतील भक्तांचा संग, भक्तांचं मार्गदर्शन मिळालं आहे. तर ह्याची पूर्णपणे जाणीव झालेला भक्त आहे तो भगवान श्रीकृष्णांच्या दिव्य सेवेमध्ये संलग्न होतो. भगवान श्रीकृष्ण हे दिव्य आहेत आणि त्यांचं नाम, रूप, गुण, लीला, सेवा सगळं काही दिव्य आहे. तर असा हा भक्त आहे तो रोज हरे कृष्ण महामंत्राचा जप करतो. त्यावेळी तो भगवंतांच्या नामाच्या सानिध्यात आहे. तर भगवंत दिव्य आहेत आणि त्यांचं नाम सुद्धा सगळं काही दिव्य आहे. त्यामुळे जेव्हा व्यक्ती नाम जप करतो आहे तेव्हा तो साक्षात भगवंतांच्या संपर्कात, संगात असतो. जेव्हा भक्त प्रवचन ऐकतो त्यामध्ये भगवान श्रीकृष्णांच्या रूप, गुण, लीलांविषयी श्रवण करतो. तर अशा रीतीने हा भक्त आहे तो वैदिक शास्त्राचं नियमितपणे श्रवण करतो आणि स्वतः अध्ययन करायला सुद्धा लागतो. वरिष्ठ भक्तांच्या मार्गदर्शनात जेव्हा एखादा व्यक्ती अशा प्रकारे भक्ती मार्गात आध्यात्मिक जीवन जगायला लागतो तेव्हा त्याचं जीवन आहे ते अगदी पूर्णपणे बदलून जातं. आपल्या रोजच्या जीवनातील कार्य, कर्तव्य सुद्धा आता तो व्यक्ती जास्त काळजीपूर्वक करायला लागतो. शारीरिक स्तरावर न राहता आत्मस्तरावर तो जीवनाकडे पाहायला शिकतो आणि जीवन जगायला शिकतो. त्याच्या जीवनातील कुणी व्यक्ती आहेत, काही वस्तू आहेत, त्यांवरची जी भोग भावना आहे ती हळूहळू कमी व्हायला लागते. सगळं काही भगवान श्रीकृष्णांचं आहे. भगवान श्रीकृष्ण सगळ्यांचे स्वामी आहेत आणि या सगळ्या वस्तू, या सगळ्या व्यक्ती यांची काळजी घ्यायला मला एक केअर टेकर म्हणून या जीवनामध्ये, या कुटुंबात ठेवलेलं आहे हे या व्यक्तीला जाणवतं. तर अशा प्रकारे ही सगळी जाणीव झालेला जो व्यक्ती आहे तो भगवान श्रीकृष्णांच्या दिव्य सेवेमध्ये संलग्न होतो. तर व्यक्ती भक्ती मार्गात कशा प्रकारे प्रगती करत दिव्य सेवेमध्ये कशा रीतीने संलग्न होत जातो याचं वर्णन भगवान श्रीकृष्णाने या 12व्या अध्यायात भक्ती योग या अध्यायात केलेलं आहे. जसं आपण वाचलं ना की म्हणून भगवत प्राप्तीकरिता केवळ भक्ती हाच एकमेव आध्यात्मिक साक्षात्काराचा मार्ग आहे. तर भक्तिमय जीवन जगताना भक्त आहे तो जेव्हा शुद्ध भक्तांना बघतो, त्यांना भेटतो, शुद्ध भक्तांकडून प्रवचन ऐकतो, त्यांचे अनुभव ऐकतो, तेव्हा व्यक्ती आहे तो शुद्ध भक्तीकडे आकर्षित होतो. तर हा जो भक्त आहे त्याला जाणीव झाली आहे की मी भगवान श्रीकृष्णांचा नित्य दास आहे. मी गोलोक धामाचा, आध्यात्मिक जगताचा रहिवासी आहे, तिकडचा निवासी आहे. भगवंतांचं सानिध्य, साथ सोडून त्यांना विसरून मी या भौतिक जगतात आता इथे तिथे भटकत आहे. पण आता मला या भक्ती मार्गाचं ज्ञान झालं आहे आणि त्यांच्या बरोबर जो मी संबंध विसरून गेलो आहे तो मला संबंध आता पुन्हा प्रस्थापित करायचा आहे. मला भगवान श्रीकृष्णांची भक्तिमय सेवा करून त्यांना संतुष्ट करायचं आहे. मला भगवान श्रीकृष्णांचं प्रेम प्राप्त करायचं आहे.
तर अशा विचारांनी सतत प्रेरित झालेला असा हा भक्त आहे. तो भगवान श्रीकृष्णांची शुद्ध भक्ती करायला लागतो. आणि म्हणून श्रील प्रभुपाद इथे सांगतायत की याप्रमाणे मनुष्य भगवंतांच्या दिव्य सेवेमध्ये संलग्न होतो. हाच मार्ग या अध्यायामध्ये सांगण्यात आला आहे. म्हणून भगवत प्राप्ती करता केवळ भक्ती हाच एकमेव आध्यात्मिक साक्षात्काराचा मार्ग आहे. तर आज आपली विराम द्यायची वेळ झाली आहे. आज आपण इथेच विराम देऊया. श्रीमद भगवत गीता की जय. श्रील प्रभुपाद की जय. हरी बोल.